कृष्ण कोपोने जासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेश करे तो कैशा परे न पवेल. भगवंतानं रागानं जरी एखाद्याला मारलं तरी त्याला महाराज त्याचा उद्धारच केलेला आहे. तो सनकादिकाचे निमाने सायजू सौरसो दिधला पुतने जे का विषाचे निस्तन पाने मारो आली. सनकादिकांच्या मान्यतेचा योग्यतेचा असणारा सायुज्य मोक्ष, पण तो मोक्ष सुद्धा महाराज सांगतात की पुतनेला दिला. का बर? मारून तर उद्धार केला, पण ती आईच्या भूमिकेत आली होती ना. नेहमी आई बाळाला स्तनपान करते, तिनं दुधाऐवजी विष प्रयोग केला. ऐका, पण महाराज सांगतात मातृत्वाच्या धारणेनं आली, तिचा हेतू काही असेल. आणि महाराज सांगतात की मृत्यू पावल्यानंतर वैर संपला. मृत्यूनंतर वैर संपत. या अनुषंगानं भगवंतानं नाम साधना करत असताना अनुग्रह आणि निग्रह अशा दोन प्रकारची साधनं वापरलेली. प्रथमतः दुष्टांवरती महाराज सांगतात की निग्रह केला, पण निग्रह करून सुद्धा त्यांना मोक्षच दिला. नाम साधना हे अत्यंत श्रेष्ठ आहे, अनेक जणांचं कल्याण करून गेली. नाम प्रल्हाद उच्चारे तया सोडवे नरहरी उचलूने घेतला कडेवरी भक्त सुखी निवाला. नाम बरवया बरवंट नाम पवित्राने चोखट नाम स्मरे निळकंठ निज सुखी निवाला. ऐक, जे ध्रुवासे आठविले तेच उपमन्य घोकिले तेच गजेंद्रा लादले हेत झाले तयाचे. नामस्मरे अजामेळ महापातके चांडाळ नामे झालासे स्वज्वळ आपणा सहित निवाला. वाटपाडा कोळीको नामस्मरे वाल्मिको नामे उद्धरिले तिन्ही लोको आपणा सहित निवाला. ऐसे हे नामाचा महत्व सांगताना अपरंपार असे जे भक्त लोक आहेत ना, नामे तरले चराचर नाम पवित्राने परिकर रखुमा देवी वराचे. एकंदरीत नामाची श्रेष्ठता नामातले महाराज सांगतात की त्याच्यातलं स्वरूप, त्यातलं चांगुलपण